विण डोगातली ही तुठेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय दाखवणार आहे तर ते आपण इकडे आज पाहणार आहोत। इकडे नलिनी आजी ही मात्र मलिकाला सांगत असते की ह्या बघ सगळ्या साड्या ह्या कशा पडल्या आहेत अजून तशाच म्हणून। अजून मी विमलला सांगितलं होतं की ह्यांना पॉलिशला पाठव म्हणून, पण तिने मात्र माझं काहीच ऐकलं नाही। बघ ना कशा पडल्यात, हे सगळ्या साड्या ज्या आहेत त्या मला ह्यांनी गिफ्ट केल्या। तर आता हीच साडी बघ, ह्याला किती छान अशी सोन्याची काठापदराची साडी आहे म्हणून। हे मात्र पाहून मलिकाचे डोळेच फिरतात। त्यासोबतच मलिका मात्र म्हणते की अहो मला माहिती आहे की बाबांचा किती जीव होता तुमच्यावरती, पण मात्र आमचं कुठं तसलं नशीब, हे कुठेतरी बाहेर कामाला गेले असतील आणि माझ्यासाठी काय घेऊन गेले असतील, हे असं कधीच झालं नव्हतं। त्यासोबतच नलिनी आजी मात्र मलिकाला बोलते की अगं राहू दे, मी तुला नाही म्हटलेत का, तू ह्याच्यातल्या साड्या घे ना, ह्याच्यातल्या तुला ज्या कुठल्या साड्या आवडतील त्या तू नेसत जा। तर लगेचच मलिका ही मात्र बोलते की नाही, या सगळ्या साड्या तर खरं तर ओल्ड फॅशन आहेत। तर लगेचच मलिका ही मात्र आजीला सांगते की अहो पण आता ह्या सगळ्या साड्या नेमका घेणार तरी कोण, आणि ही जी साडी आहे ती कोण घेणार, कारण अधीरा पण सगळ्या साड्या घालत नाही। तर लगेचच आजी म्हणते की समरची बायको येईल ना, की समरच्या बायकोला मी ही साडी देणार आहे। त्यासोबतच मलिका ही मात्र शॉक होते आणि बोलते की समरची बायको। त्यासोबतच नलिनी आजी बोलते की हो, मी तुझ्या लग्नामध्ये कशी तुला एकदम भरजरी कशी पैठणी दिली होती, तशीच समरच्या लग्नामध्ये मी समरच्या बायकोला ही सोन्याची जर असलेली साडी देणार आहे। त्यासोबतच मलिका मात्र म्हणते पण ह्या जन्मात हे शक्य आहे का म्हणून। तर दुसरीकडे समर हा मात्र स्वानंदीच्या ऑफिसमध्ये गेलेला असतो। तिकडे असलेली स्वानंदीची मैत्रीण ही मात्र तिला म्हणते की स्वानंदी बरं झालं बाई, एकदाच तुझं लग्न ठरलं। आणि त्यासोबतच दुसरीकडे मात्र मलिका ही मात्र आजीला विचारते की माझं काही काम होतं का म्हणून। तर लगेचच की हो अगं विमलला पाठव, या सगळ्या साड्या पॉलिशिंगला पाठवायच्यात म्हणून। तर दुसरीकडे ही जी स्वानंदीची मैत्रीण आहे तिला बोलते की छान आहे तुझा नवरा, बरं झालं बाई एकदा तुझं लग्न ठरलं म्हणून, नाहीतर दुसऱ्यांना हनीमून पॅकेज दाखवून तुझं लग्नच ठरणार नाही असं मला वाटलं होतं, पण बरं झालं एकदाच ते डिपार्टमेंट माझ्याकडे आलं म्हणून। तर लगेचच तिकडे असलेला समर हा तर मात्र कन्फ्यूज होतो आणि लगेचच स्वानंदी सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर करते। ते दोघंही तिकडून निघून जातात आणि त्यासोबतच स्वानंदी म्हणते की अगं माझा भाऊ आहे ना रोहन, त्याची होणारी जी बायको आहेत ती जे हे मोठे भाऊ आहेत म्हणून, आणि या सगळ्या गोष्टी मात्र ती त्यांना नीट अशा समजवते आणि ते दोघंही मात्र तिथून निघून जातात। दुसरीकडे नलिनी ही मात्र फोन येण्याची वाट पाहत असते। तिकडे असलेला तिचा तो सोन्याची जर असलेला साडीचा बॉक्स ती पाहत असते। इकडे स्वानंदीची मैत्रीण ही तर मात्र म्हणते पण हा माणूस हिच्यासाठी फुलं घेऊन का आला असेल, मला तर ह्यांचंच काहीतरी आहे, या गोष्टीची गडबड वाटते। इथे दुसरीकडे नलिनीला हा कॉल येतो आणि तो कॉल हा मात्र मंदाकिनीचा असतो। मंदाकिनी मात्र तिला म्हणते की सॉरी, मगाशी मला कॉल उचलायला नाही जमलं, मला घरची खूप कामं असतात, मी त्याच्यातच एकदमच बिझी झाले होते आणि घरची कामं ही सगळी मलाच करावी लागतात, म्हणूनच मला तुमचा कॉल उचलायला जमला नाही म्हणून। तर इकडे नलिनी ही मात्र मंदाकिनीला म्हणते की अहो तसं नाही, खरं तर अधीराच्या साखरपुड्याची तारीख जमली होती म्हणूनच मी तुम्हाला कॉल केला होता। त्यासोबतच मंदाकिनी म्हणते की हो कधीची आणि कोणती तारीख निघाली आहे। तर नलिनी ही मात्र म्हणते की अहो पुढच्या हप्त्याची ही तारीख निघाली आहे। तर मंदाकिनी मात्र शॉक होते आणि म्हणते की अहो म्हणजे 4 दिवसावरतीच। तर लगेचच नलिनी ही मात्र सांगते की हो सगळे गोष्टींची सोय झालेली आहे, हॉल वगैरे सगळं बुक झालेलं आहे, त्यासोबतच तुम्हाला हे सगळ्या गोष्टी चालेल ना म्हणून मी तुम्हाला कॉल केला होता सांगायला। तर लगेचच मंदाकिनी म्हणते की अहो आम्हाला काय हरकत असणार आहे, तुमच्या या सगळ्या गोष्टीच ठरलेल्या आहेत आणि त्यात सगळा खर्च हा तुम्हीच करणार आहे, तर आम्ही कोण आहेत। तर त्यासोबतच नलिनी ही मात्र म्हणते की अहो तुमच्या मुलीचा पण साखरपुडा हा तुम्ही तिकडेच करा आणि सगळा खर्च हा समर बघून घेईल, ह्या सगळ्या गोष्टी ही नलिनी सांगते। त्यासोबतच मंदाकिनी ही मात्र खुश होते आणि म्हणते की अहो खरंच का, थँक्यू सो मच, खरं तर मी स्वानंदीच्या सासरी हे सगळं कळवते। आणि लगेचच
ते ठीक आहे मी ठेवते आता म्हणून फोन ठेवून देते. इथं मंदाकिनी मात्र भरपूर खुश होते. तिच्या मुलीला म्हणजे सुष्मिताला म्हणते की बघितलं, मोठ्या लोकांची सोरीक जुळली की मात्र आपली चांदी चांदीच होते. आता तुला कुठल्या पण अशा हलक्या फुलक्या पार्लरमध्ये जायची गरज पडणार नाही. तुला आता खरंच खूप छानच असं मोठ्या पार्लरमध्ये जायला भेटणार आहे. त्यासोबतच ती बोलते की थांब, मी लगेचच आता त्यांना कॉल करते आणि त्यांना ही खुशखबरी आहे ती कळवते. आणि त्यासोबतच ते दोघेही मात्र खुश होतात आणि ती लगेचच फोन करायला लागते. इकडे दुसरीकडे समर आणि स्वानंदी हे एकमेकांशी बोलत असतात. आनंदी ही समरला म्हणते की सॉरी, मी तुमचा कॉल उचलला नाही कारण मी एका क्लायंटमध्ये होते आणि ते क्लायंट माझ्याशी प्रचंड भांडत होते. त्यासोबतच समर हा मात्र स्वानंदीला म्हणतो की पण तुम्ही असं बोलायची मला तसदी घ्यायची होती ना. त्यासोबतच स्वानंदी मात्र त्यांना सॉरी म्हणते आणि समर हा मात्र त्याला विचारतो की तुम्ही आणि मला सॉरी म्हणताय, हे मात्र कसं शक्य आहे? तुम्ही मला कधी सॉरी बोलत नाही, नेहमी माझ्याशी फक्त कचा भांडत असतात. तर मला असं वाटलं की आता पण तुम्ही माझ्याशी भांडाल म्हणून मी पूर्ण तयारीमध्ये आलो होतो. त्यासोबतच स्वानंदी मात्र त्याला म्हणते की अहो, मी नेहमी भांडत नाही, मी कधी चांगलंसुद्धा बोलते. त्यासोबतच समर हा मात्र म्हणतो की आधी तुम्हाला सर्वात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण तुमचं लग्न ठरलं आहे म्हणून, आणि हा बुके तुमच्यासाठी. त्यासोबतच तो तिला म्हणतो की मला तुमच्याकडचे किती लोक येणार आहेत ह्याची मला लिस्ट द्या, म्हणजे मला सगळी तयारी करायला. स्वानंदी मात्र म्हणते की अहो, तुम्हाला माहिती नाही, मला वाटतं की एव्हा ना तुम्ही सगळी माहिती वगैरे काढून ठेवली असाल म्हणून सगळा बायोडेटा तुमच्याकडे असेलच. तर लगेचच समर हा म्हणतो की नाही ना, मी अजून काहीच तसं केलेलं नाही आहे, तुम्हीच मला सगळी ती लिस्ट द्या म्हणजे मी सगळी तयारी करेल. त्यासोबतच स्वानंदी मात्र म्हणते की ठीक आहे चालेल, मी बाबाला आणि रोहनला सांगते तुम्हाला सांगायला म्हणून. त्यासोबतच स्वानंदी मात्र म्हणते की चालेल, काही हरकत नाही आहे, पण मात्र ह्यावेळी असं काही करू नका की ज्याने मला तुमच्याशी भांडावं लागेल म्हणून. तर समर हा मात्र म्हणतो की अहो, मी तसं कशाला करू, मला असं वाटेल की तुम्हीच माझ्याशी भांडाल, पण तुम्ही काय माझ्याशी भांडतच नाही आहात. मला असं वाटलं की आता मी इतकी तयारी करून आलो आहे तुमच्याशी भांडायला, पण तुम्ही तर तुमचे सगळे शस्त्रच हे सगळे खाली पाडून टाकले, आता मी कोणाशी भांडू असं म्हणून स्वानंदी ही मात्र हसते आणि म्हणते की मी माझ्या बाबांना सांगते, तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. आणि ती तिथून निघून जाते. समर हा स्वतःशीच बडबडू लागतो. इकडे दुसरीकडे नलिनी आई ही मात्र त्या साडीकडे पाहतच असते. अचानकच तिला कॉल येतो. तो कॉल मात्र मंदाकिनीचा असतो. मंदाकिनी मात्र तिला कॉल करते आणि तिला बोलते, हॅलो आई, मी बोलते स्वानंदीची आई. इकडे दुसरीकडे समर हा मात्र मनातच बडबडत असतो की लग्न झाल्यावरती कदाचित बायका या मॅच्युअर होतात, चला बरं झालं. तर दुसरीकडे मंदाकिनी ही तर मात्र आईंची बोलत असते की आई, मी त्यांच्याशी बोलले, त्यांना खरंच आवडलं म्हणून, आणि त्यासोबतच ते 1 हफ्ता थांबायला रेडी आहेत. त्यासोबतच ती म्हणते की तुम्ही मला सांगू शकता का की नेमका खर्च हा किती येणार आहे, कारण एकाच मांडवात 2 लग्न करायची, मात्र अर्धा खर्च हा मात्र वाटून घ्यावा लागेल ना. त्यासोबतच मंदाकिनी मात्र बोलते की तुमचं जे हॉलचा खर्च आहे आणि जेवणाचा खर्च आहे तो मात्र आम्हाला परवडणार नाही, तेवढ्या खर्चामध्ये आमची 2 पिढी ह्यांचं लग्न होऊन जाईल. त्यासोबतच इकडे आई ही मात्र मंदाकिनीला सांगते की अहो, पण खर्च मात्र तुम्हाला काहीच करायचा नाही आहे, सगळा खर्च हा मात्र समर बघून घेणार आहे, तुम्ही अजिबातच काही खर्च करून घ्यायचा नाही आहे. त्यासोबतच मंदाकिनी मात्र म्हणते पण अहो, असं कसं काही, एकाच मांडवात 2 लग्न म्हणजे अर्धा खर्च हा वाटून घ्यावाच लागेल ना. तर नलिनी आई ही मात्र म्हणते की अहो, तुम्हाला काहीच काळजी करून घ्यायची नाही आहे, सगळा खर्च हा मात्र आम्हीच करू, कारण आता स्वानंदी पण ही आमचीच झाली ना. त्यासोबतच ती म्हणते की तुम्ही टेन्शन घेऊ नका, तिचा सगळा खर्च आम्हीच करू, आणि त्यासोबतच सगळे दागिने वगैरे काय आहेत ते पण आम्हीच बघू. तर दागिन्याचं नाव ऐकून मात्र शॉक होते. तिला असं वाटतं की अहो, दागिने पण तुम्हीच, म्हणजेच माझ्या स्वानंदीनी तर अगदीच नशीब काढले बाबा. तर असं जर तिचा योग यायचा असतो तर तो असा येतो. इतके वर्ष काही तिचं लग्न जुळत नव्हतं आणि अचानकच तिचं जुळलं, आणि त्यासोबतच इतकं भारी असं जुळलं आहे की मात्र काय सांगायलाच नको. त्यासोबतच आमच्या स्वानंदीला तो मुलगा पण पसंत आहे. हे सगळं मात्र मंदिनी ही नलिनी आईला सांगत असते, आणि त्यासोबतच नलिनी आई म्हणते ठीक आहे चालेल, आता फोन ठेवू का, मला थोडं काम आहे, आपण नंतर बोलूया. त्यासोबतच मंदाकिनी ही मात्र तिला खूपच अशी थँक्यू सो मच अशी म्हणते आणि लगेचच तो फोन ठेवून देते. त्यासोबतच तिकडे ती खूप खुश होते. इकडे दुसरीकडे नलिनी आई ही मात्र चिंतित असते, ती त्या साडीकडेच पाहत असते.
तर लगेचच तिकडे समर येतो. समर हा आजीला सांगतो की मी आज स्वानंदीलाच म्हणजे रोहनच्या ताईला भेटलो. त्या मात्र चक्क माझ्याशी अजिबात भांडल्या नाही, आज वेगळ्या होत्या आणि मात्र खुश पण होत्या. मला बरं वाटलं की त्या अजिबातच भांडल्या नाही माझ्याशी. त्यासोबतच तो समर हा आजीला बघतो आणि म्हणतो की आजी काय झालं आहे, तुझा चेहरा असा निराश का आहे, नेमकं काहीतरी झालं आहे, तू मात्र मला सांग. तर आजी मात्र समरला सांगते की स्वानंदीच्या आईशी माझं बोलणं झालं आज. मी त्यांना सांगितलं की सगळा खर्च आहे तो आपण करणार आहोत. त्यासोबतच त्यांची घरची परिस्थिती ही थोडी बेताची आहे म्हणून आपण करणार आहोत खर्च. तर समर हा मात्र म्हणतो की अगदीच खरंच मी हेच गृहीत धरलं आहे की सगळा खर्च हा आपण करणार आहोत. खरं तर आपण आपली मुलगी ही रोहनच्या घरी देणार आहोत आणि रोहनवर ही सगळी जबाबदारी कधी ना कधी येणारच आहेत. त्यासोबतच सगळं ह्या गोष्टी तो म्हणत असतो. आजी मात्र त्याच्याकडे ठम्मपणे बघत असते. त्याबरोबरच समर हा परत एकदा आजीला विचारतो, आजी नेमकं काय झालं आहे हे मात्र तुम्हाला सांग बरं, कारण तुझा चेहरा खूपच निराश वाटतोय आणि साधी गोष्ट नाही आहे हे मात्र मला कळून चुकतंय. तर मला सांग तू मात्र काय झालं आहे आणि मगच तू इथून जा बरं. त्यासोबतच आजी मात्र त्याला म्हणते, काय नाही रे, काय नाही झालं आहे, पण एक गोष्ट मात्र खरं आहे की तुला ह्या आधीसुद्धा काही कळलं नाही आहे आणि आता पण कळणार नाही. हे बोलून आजी तिथून निघून जाते. तर इकडे दुसरीकडे राजवाडे हे मात्र हॉलमध्ये बसलेले असतात. इकडे आजी ही रागाने निघून गेलेली असते. हे मात्र समरला सहन होत नाही आणि त्यासोबतच तिच्या बोलायचा जो काही अर्थ असतो हा पण त्याला समजत नाही. तर इकडे दुसरीकडे हॉलमध्ये अधीरा ही मात्र स्वतःच्या एंगेजमेंटचे दागिने सिलेक्ट करत असते. ती सांगत असते की हा कसा आहे आणि हा कसा नाही. त्यासोबतच तिची आई जी आहे म्हणजेच मलिका ही मात्र म्हणते की हा जरा लाऊड नाही वाटत आहे का, नाही म्हणजे तुझ्या सासरच्या लोकांना वाटत असेल की असं झगामगा चांगलं असतं, पण मात्र आपण तुझ्यासाठी काहीतरी क्लासी असं काहीतरी डिसाईड करूया. त्यासोबतच तिचा भाऊ हा मात्र त्यांच्या सगळ्या गोष्टी पाहतच असतो. आणि इकडे अधीरा ही मात्र म्हणत असते की हा चांगला आहे आणि हा मला आवडला आहे, पण मात्र मलिका तिच्या आई तिला बोलते की नाही अगं, पण हे थोडंसं जास्त ओव्हर वाटतं आहे. त्यासोबतच हे शोभतसुद्धा नाही आहे. तुझ्या सासरच्या लोकांना सवय असेल पण आपल्याला नाही आहे ना. या सगळ्या गोष्टीचा मात्र मलिका ही सारखीच अधीराला टोमणं मारत असते. अधीरा मात्र चिडते आणि म्हणते की प्रत्येक वेळी माझ्या सासरच्या लोकांना मध्ये घ्यायची काय गरज आहे. मी कधी त्यांचा विषय असा प्रकाराने काढते का, तर तू का काढते. यू नो व्हॉट, एक काम कर, तू ह्या सगळ्या गोष्टी तूच घे, तूच डिझाईन सिलेक्ट कर आणि तूच तुझं काय करायचं आहे ते कर. आणि तिथून निघून जाते. लगेचच तिकडे असलेली मलिका ही पण मात्र चिडते. तिला पण असं वाटतं की ही अशी कशी वागते आणि म्हणून ती पण तिकडं चिडून जाते. इकडे असलेला समर हा तर मात्र शांत बसलेलाच असतो. त्याला ह्या दोघी कशा वागतात हे मात्र काहीच पटत नाही. लगेचच नलिनी आई ही तर मात्र समरला विचारते की सगळ्या गोष्टी या फायनलच झाल्यात ना. तर मात्र समर म्हणतो घरातल्याच बायकांच्या सगळ्या गोष्टी सांभाळता मी कसं झालो हे तर तुला दिसतंय ना. त्यासोबतच समर म्हणतो स्वानंदीच्या पण नवऱ्यासाठी काहीतरी आपल्याला अंगठी वगैरे घ्यावं लागेलच आणि त्यांचा खर्च आपण करणार आहोत हे पण आपलंच ठरलं आहे ना. आणि त्यासोबतच तिकडे असलेली ती ज्वेलरर तिला सांगतो की हे बघा सगळ्या गोष्टी आम्हाला लवकरात लवकर हव्यात आणि त्यासोबतच मी तुम्हाला आजच्या आज जे काय आहे ते अंगठीचे माप पाठवतो आणि तुम्ही वेळेत सगळ्या गोष्टी ह्या पाठवून द्या. या सगळ्या गोष्टी मात्र समर हा सांगत असतो. लगेचच तिकडून असलेली नलिनी ही मात्र म्हणते की ठीक आहे चालेल काय पण मात्र स्वानंदीच्या अंगठीची साईज घेतली आहेस का तू. तर ती मात्र नाही असं म्हणतो समर, पण मी आजच्याच मागून घेतो हे आजीला म्हणतो आणि त्यासोबतच आजी ठीक आहे म्हणून असं तिथून निघून जाते. समर मात्र त्यांना सांगतो की ठीक आहे तुम्ही लवकरात लवकर अरेंज करा, मी आजच्या आज तुम्हाला पाठवतो. तर इकडे मंदाकिनी ही मात्र नाश्ता बनवत असते आणि इकडे समर हा मात्र तिला म्हणतो की मी आजच्या आज तुम्हाला दोघीही अंगठीची साईज ही तुम्हाला पाठवतो, तुम्ही लवकरात लवकर रेडी करा आणि आम्हाला पाठवून द्या, मला इन्फॉर्म करा आणि त्यासोबतच घरी हवं तर कुरिअर पण करू शकता. त्यासोबतच इकडे मंदाकिनी ही मात्र स्वानंदीला सांगत असते की तुला माहिती आहे का हे जे समर साहेब आहेत ते खूप चांगले आहेत, आपला जो सगळा लग्नाचा खर्च आहे ते तेच करणार आहेत आणि त्यासोबतच त्यांनी एकच हॉल बुक केला आहे ज्याच्यामध्ये तुझं आणि रोहनचं लग्न हे सोबत होणार आहे. हे सगळं मात्र ऐकून स्वानंदी ही चिडू लागते. स्वानंदी म्हणते की आपल्या घराचं लग्न आहे तर त्याच्यामध्ये राजवाड्यांना आपण का घ्यायचं आहे.
सगळा खर्च ते का करणार आहेत? आपल्या घरचं लग्न आहे तर आपण बघूया ना सगळा खर्च, त्यांना घ्यायची काय गरज आहे? या सगळ्या गोष्टींवर मात्र स्वानंदी ही तिच्या आईवरती म्हणजेच मंदाकिनीवरती चिडते. त्यासोबतच मंदाकिनी तिला म्हणते आपल्या घरची परिस्थिती तशी नाही आहे की आपण एवढा मोठा खर्च करू शकू. पण त्यासोबतच स्वानंदी म्हणते की एवढा मोठा खर्च करायची काहीच गरज आहे, आपल्याला जेवढं जमेल तेवढंच आपण करूया ना. त्यासोबतच बाबा हे मात्र तिकडे बसलेले असतात. बाबा मात्र सगळ्या गोष्टी ह्या पाहतच असतात की दोघीजणी कशा भांडतात म्हणून. पण ह्याच गोष्टीचा शेवट असा होतो की मात्र स्वानंदीला हे जे लग्न आहे ते पटत नाही. त्यासोबतच ते लोक जे खर्च करणार आहेत ते तिला अजिबातच पटत नाही. तिची आई मात्र तिच्यावर चिडते आणि त्यासोबतच म्हणते की मला ह्या काहीच गोष्टी पटलेल्या नाही आहेत आणि मला पटणारसुद्धा नाही. तुझं हे सगळं जे वागणं आहे ते तू कधी चेंज करणार आहेस हे मात्र मला काय माहिती नाही. पण मी हे कधीच मान्य करणार नाही की राजवाड्यांकडून आपण आपले खर्च करून घ्यायचे म्हणून. आणि आपण आपलं लग्न आहे तर आपल्या घरचा खर्च हा आपणच करायचा. आणि त्यासोबतच आजचा भाग हा इकडेच संपतो.